नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा 18 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन करण्यात आला आहे. तब्बल 51 देशांतील 140 कलाकृती या महोत्सवात सादर होणार आहेत. पुण्यात निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कोंढवा येथे राहणारे वरीज हुसेन शेख यांना अज्ञातांनी मारहाण केली होती. वानवडीतील संविधान चौकात रात्री 8:30च्या सुमारास ही घटना घडली. शेख यांना रुबी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या नव्या व्हेरिएंटची भीती वाढत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको भागात 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 141 रुग्णांची अँटीजेन RT-PCR चाचणी केली. त्यातील 82 रुग्णांची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. 59 पैकी 58 रुग्णांच्या RT-PCRचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. छत्रपती संभाजी शहरामध्ये आता सिडको N7 भागातील 10 वर्षांची मुलगी आणि 65 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील MBAचा पेपर फुटला. पेपर फुटल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 26 डिसेंबरला परीक्षा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात शिकत असलेल्या आफ्रिकेतील सुदान येथील तरुणाने 15 वर्षाच्या 2 मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करण्यात आली. आरोपी विदेशी असल्यामुळे पोलीस गांभीर्याने हे प्रकरण हाताळत आहेत. दरम्यान या घटनेला काही दहशतवादी कनेक्शन आहे का याचा दहशतवाद विरोधी पथक तपास करत आहेत. नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत वांद्रे येथे चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. नाताळ निमित्त सजावटही केलेली पाहायला मिळते. नाताळ सण अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलाय. नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धूम पाहायला मिळते. मनमाडमध्ये 7 चर्च आहेत. नाताळ निमित्त सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. चर्च अगदी उजळून निघाले आहेत. ख्रिश्चन धर्मियांना आता नाताळचे वेध लागले आहेत. घरोघरी कंदील, जिंगल बेल लावून सजावट करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील विचुंबे गावात कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण पथकाला नैना बाधित शेतकऱ्यांनी माघारी पाठवलं आहे. एकीकडे नैना संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देत आंदोलन स्थगित करायचं आणि दुसरीकडे बैठकीआधीच अतिक्रमण कारवाई करायची या दुटप्पी भूमिकेला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय. यामुळे खांदेश्वर पोलीस ठाण्यात कारवाईमध्ये अटकाव केल्याप्रकरणी 100 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 16वे चौपाटी फेस्टिवलचे उद्घाटन नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झालंय. वाशीतील मिनी शिबिर परिसरामध्ये आता पाण्यावर तरंगत्या व्यासपीठावर पुढील 4 दिवस विविध सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी नवी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. माजी उपमहापौर अविनाश लाड यांच्या संकल्पनेतून या चौपाटी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. खाद्यप्रेमींपासून ते मनोरंजन रसिकांपर्यंत सर्वांसाठी हा फेस्टिवल एक पर्वणी ठरणार आहे. भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारे विमान फ्रान्सने रोखले आहे. या विमानात 303 भारतीय नागरिक होते. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणांना आहे. एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असताना ही घटना समोर आली आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या पुण्यातील भीमथडी जत्रेला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भीमथडी जत्रेला सुरुवात झाली आहे। 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत ही भीमथडी जत्रा भरणार आहे। यामध्ये राज्यातील विविध भागांची खासियत असलेले स्टॉल्स पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत। कुख्यात दाऊदच्या रत्नागिरीतील जमिनींचा आता लिलाव होणार आहे। खेड मुबंके येथील 4 जमिनींचा 5 जानेवारीला लिलाव होणार असून या 4ही जागा सरकारच्या ताब्यात आहेत। गीतकार संतोष आनंद यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय, तर गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी 2023 हा पुरस्कार जाहीर झालाय। 17व्या मोहम्मद रफी पुरस्काराची मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। 24 डिसेंबरला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। अवकाळीमुळे 11,597 हेक्टरवरील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असून 65,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। यामुळे प्लॉट बुकिंगही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही। त्यामुळे रशिया दुबईला जाणारे द्राक्ष न गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत आलाय। गोंदिया खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 25,700 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर 53,297 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 43 कोटी 34 लाख रुपयांची मागणी केली। या संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलाय।